फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर विविध दावे केली जात आहेत. संपदा मुंडे यांनी होणाऱ्या जाचानंतर आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलले. फक्त आत्महत्याच नाही तर त्यांनी यापूर्वी हातावर एक नोट लिहित PSI गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचे म्हटले. फलटण येथील हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. यासोबतच संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनीही काही आरोप केले आहेत. संपदा यांच्या आत्महत्येनंतर PSI बदने हा फरार होता. तर रात्री 12:30 नंतर तो थेट फलटण पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने शरणागती घेतली. त्यानंतर शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि 1 तास कसून चौकशी केली. रात्री उशिरा त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले आणि परत त्याला साधारण 4च्या दरम्यान ठाण्यात आणण्यात आले. नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार पोलीस चौकशीमध्ये आरोपी PSI गोपाळ बदने हा ढसाढसा रडला. त्या मुलीसोबत कोणत्याही प्रकारचे अत्याचार आपण केला नसल्याचे सांगताना तो दिसला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मी अत्याचार केला नसल्याचे सांगत तो रडला. अखेर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात